माहेरची मंगळाई मधु, ए मधु, बाबुलवा. माहेरची मंगळाई मधु, ए मधु, आटोपलं नाही तुझं? ए मधु, आपल्याला ट्रेजरीत जायचंय. वेळ आहे ना? आलो आलो का मला. एवढी घाई काय करतेस? घाई काय करतेस? किती वाजले याची शुद्ध आहे का? ऐक, तुझं काम आटोपून मला जायचंय म्युन्सिपाल्टीच्या मीटिंगला. अगं तुझे ते ओठ गाल कान नाक का रंगवायचं तर रंगवलंस का? काय म्हणाला? नाही म्हटलं हवेत फार आहे. असू दे. सोम्या, कुठे गेला मेला हा? बाबू, ए बाबू, ओ इकडे. काय म्हणे? सोम्या कुठे बघ. सोम्या, ए सोम्या. काय वागलं? गाडीत पेट्रोल आहे का बघा आधी. पेट्रोल 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 मगाशीच घातलंय. उगीच तुम्ही आपलं. मधु, हॅलो. गुड डे डार्लिंग. हे घे घड्याळ. माझा नवराचा गबाळा असलेला मला नाही आवडत. नाही आवडत. हे घे फांटती पेन. माणसाने कसं अप टू डेट राहिलं पाहिजे. हं? अरे हे रे काय? पेरू? हं? हे काय? अंडी एग्स एग्स. आपलं कोंबडी. ही विकून तू सिगरेट आणणार होय ना? नाही सिगरेट नाही. पाईप साठी टोबॅको तंबाखू स्वस्त पडतो तो. म्हणजे मूर्खपणा नव्हे, गाढवपणा. सोम्या, ही अंडी नेऊन ठेव आत. खिशातली अंडी घे. म्हणजे त्याला तेवढी दिलीच अंडी, मला नाही. तुला काय अक्कल आहे का? त्याला तरी कुठे? तसं नाही रे. तू तंबाखू उडतोस, तुझ्या छातीत दुखतो. कधी अक्कल येणार आहे कोणाला? चल खडगुणी कुठला. गाडी ढकल. ढकलतो. सोम्या, ए बाबू, मला गाडी ढकल. एक दोन तीन. माले माले. अगं नुसता माझा हयातीचा दाखला दाखवून तुला पेन्शन मिळणार नाही. अगं सही करता तरी मला बनवायचे. माले कॅप्टन मधुकर नवरे. एकाला 350. थँक्यू. हे मालती मालू मला मालन मालग. ए लाडात येऊ नकोस. त्यातला एक पैसा मिळणार नाही तुला. हे काय ग? 30 वर्ष गव्हर्नमेंटची सर्व्हिस करून मला 350 रुपये पेन्शन मिळतं आणि तुझ्याशी 25 वर्ष संसार करून मला 3.5 रुपये महिन्याला देत नाहीस? मिळणार नाही. हे मला म्युन्सिपाल्टीत सोड बघू. काय म्युन्सिपाल्टी? बाबासाहेब शाला गिन्नी. भाईसाहेब चल रे. अगं पण माझ्यासाठी थोडंच मागतोय मी. लकी आहेस बेटा. हॅलो. चल लवकर. मालू तुला त्या भिकारीची तेवढी दया आली, आमची नाही. गाडी ढकल.
1 2 हॅलो हॅलो बंद पडली वाटतं गाडी हो हो लिफ्ट तू का हवं तर थँक्स सर मी पण म्युन्सिपाल्टीला चाललो होतो सर प्लीज मधू 3 वाजता म्युन्सिपाल्टीत मला गाडी घेऊन या हो, हो. वाट पाहते मी बरोबर. हॅलो हॅलो. मधू हो. फॉन्टन पेन घड्याळ नाहीतर टी विकून सिगरेट घ्यायचा नाही. तुला नाहीतर निदान मला तरी तुझ्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे चला ना होऊया बाय 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 बाय. काय साहेब, तुम्ही कपडे कशाने धुता? कपडे मी जास्त नाही ते नाही, उलन कपडे गरम गरम कशाने धुता? साहेब इतर पळतागत नाही, इथं पाण्यानं धुवून इस्त्री मारायची. मग दिवस पांढऱ्या पेट्रोलनं कपडे धुतो आम्ही. पेट्रोलनं धुतो ना? किती कपडे आहेत? हे कपडे नाही आहेत, पेट्रोल आहे पेट्रोल. 1 गॅलन अर्ध्या दरात देतो, घेता? आणा की. हा छान 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 साहेब, सिगारेट के छान. अरे छान असते तुम्ही सिगरेटच घेतली असते. छान 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 सिगारेट के छान. अरे ना, अरे मेरी गाड़ी कहाँ ले जा रहे हो? ओ साहब आप माफ करो, मैं गरीब आदमी हूँ. मकान पुणे तो दुकान की जगह कहाँ से मिळेल? रस्ता ही विकण्याची जागा नाही. चला. छान झालं. इथं बसू नको म्हणून सांगितलं तर पद्धत नव्हतं. आता वाजवा. खेळाने नाही आणि काही नाही. अरे गेलं तुका बाजू. अरे ओ साहब, ओ साहब, ओ साहब. बुधवारी या. आणि कॅन कॅन नव्हती की तुमच्याकडे? 1 रुपया द्या झालं. रुपया 15 द्या, 14 द्या, 13 द्या, 18 द्या, काहीतरी 11 सुद्धा चालली होती. 7 काय झालं काय? मग आज क्या करू, मेरी दुकान ले गए. पण साहेब मी नाही, ते बघ साहेब. अरे त्यांना काय विचारतो? रस्त्यावरती दुकान बांधायचं आणि उचलून नेलं म्हणजे मग रस्त्यावरची गाडी म्युन्सिपाल्टी घेऊन जाते ना. आत्ताच गेली. आत्ताच गेली? हो, येईल तासाभरात. घ्याहो तुम्ही माझी फळे ताजी. घ्याहो कुणी माझी फळे ताजी. घ्याहो संत्री पेरू लिंबे हिरवे कोचे आंबे कुकुट फळे नाही डाळिंबे या डाळिंबे. घ्याहो कुणी माझी फळगी. घ्याहो कुणी माझी फळे ताजी. घ्याहो घरात तुमचा बाबू तिल थोडा खाबू. नका तयाला तुम्ही दाबू. घ्याहो कुणी माझी फळे ताजी. घ्याहो. हा मिस्टर, हे काय म्हणले रस्त्यात तुम्ही? दुकान, फळाचं दुकान म्हणले, दिसत नाही का? असं का? चला रे, उचला हे दुकान आणि टाका गाडी. बसू द्याला कोकला. म्हणजे मोटर उचलून टाकायची? येस, ऑर्डर मिस ऑर्डर. तिथं अपील नाही. तुम्ही मध्ये नाक उपसू नका. चला रे, उचला. साहेब एक कल्पना सांगतो तुम्हाला. हा दोर घ्या, तुमच्या आणि माझ्या गाडीला बांधा.
हलकी गाडी अगदी फुलासारखीच आहे. बरोबर आइए साहब. बर्कले बर्कले पाकिट काय देत आहे? टिन द्या, टिन 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 टिन. बर्कले फाय द्या. 5 गोल्ड गोल्ड फ्लेक असं देत आहे. बरं महेश मार्कबीट करो ना. कोरोना किती पैसे? 7 चेन चेंज काय देत? पाकिट द्या, गोष्ट द्या, काय द्या. हॅलो बाय. स्वर्ग में ल्याविना दावी, स्वर्ग मेल्या विना दावी तयाला व्यसन म्हणतात तयाला व्यसन म्हणतात. झाकते अंग जे उघडे, झाकते अंग जे उघडे तयाला वसन म्हणतात तयाला वसन म्हणतात. आवडे सारखा चाळा तयाला छंद म्हणतात. हो कोसळे अंगावरी जो तयाला फंद म्हणतात. दूरचा मार्ग स्वर्गाचा तयाला, दूरचा मार्ग स्वर्गाचा, दूरचा मार्ग स्वर्गाचा तयाला भजन म्हणतात तयाला भजन म्हणतात. स्वर्ग मेल्या विना जावे तयाला व्यसन म्हणतात तयाला व्यसन म्हणतात. व्यसन का त्याला म्हणावे घोड्या सवे जे धावते. हो लाख मरती व्यर्थ आणि भाग्य एका गावते. व्यसन का त्याला म्हणावे जे विष जीवा पाजते. मद्य प्यालेल्या जीवाला श्वान लुतरे लाजते. धुरातून दाखवी तारा तयाला, धुरातून दाखवी तारा, धुरातून दाखवी तारा तयाला व्यसन म्हणतात तयाला व्यसन म्हणतात. तारका धुमरा तुली भासरी अनलाजरी. हो तंगल्याली शुभ्र वेशा अनसैल झुलती झालरी. देतसे आलिंगनाती ओठ थोडे भाजती. शरीर हलके फूल होई अनरुई फुले त्या लाजती. अंतराळी का तरंगे जीव वेळा रंगला. धूम्र नलिका ओठ अग्नी अंधुराचा बंगला. धूम्रपानं महत्पुण्यं, धूम्रपानं महत्पुण्यं. शहाणे रसिक म्हणतात तयाला व्यसन म्हणतात.
स्वर्ग मेल्याविना दारीत याला व्यसन म्हणतात दयाला व्यसन म्हणतात. सोम्या, सोम्या, जी सोम्या, आलो आलो. आलो काय? सोम्या, कुठे गेला होतास? मी सायकल पुसतो मालक. ऍशपॉट आण. पाठ. ऍशपॉट राख टाकायचे भांड आहे. हा मालक, तसली भांडी सगळी बाईसाहेबांनी मोडीला घातल्यात आणि त्याचे कपाशे घेतल्यात. काय कपाशे घेतल्यात. घेतला का पैसे? हा मग ते बाईसाहेबांचा पावडरचा डबा कुठे आहे? तो हाय. चुनाने मोडून टाकला? नाही. तो आण. पण मालक बाई शडाप आण म्हणजे आण. तोंड धू म्हटलं की तोंड धुवाव. खायला गेलं काय विचारायचं नाही. आण. न झालं का? अरे लवकर आण की. बेस्ट. तू जा आता. गेट आउट. जाऊ. गेट आउट म्हणजे जा. ओ माय डार्लिंग. बस मी आता मनमुराद सिगरेट सोडणार. पण मालक बाई आल्या. बाई आल्या? अरे काय सांगतोस तू? बाई आल्या म्हणजे आल्या म्हणजे ना हा सोम्या मालक उद्या हिमालय पेटला हा आणि ज्वालामुखी झाला त्याचा अबे, काय होईल भारताचं? भारताचं. हं? अरे काय होईल ना आपलं काय जातं. पण मालक बाई आल्या म्हणजे रागाव तुला. चल वे बाई रागवते. सोम्या मालक अहो मालक हे रे काय मेले? नाही पावडर आहे. याला काय थोबाड रंगवीत होता? नाही तर चालता हो. ठेव तो डबा खाली. मधू झोपलास तू? मी वाट बघते तिकडे केव्हाची. आता येईल मग येईल. तुला कवडीची अक्कल नाही. बायकोच्या पोझिशनची काय कल्पना आहे का तुला? मला बस नाही यावं लागलं आणि तू खुशाल गाडी घेऊन येऊन इथे झोपला. ए मधू कोण? तू आहेस ना? मला वाटलं घड्याळाचा गजरच वाचतो. मी आहे मी. घड्याळाचा गजर नाही. बोलावं असं करावं कशाला? मी काय केलं? गाडी कुठे आहे? म्युन्सिपाल्टीत गाडी घेऊन यायला सांगितलं होतं ना तुला. गाडी म्युन्सिपाल्टीतच आहे. तू इथे आणि गाडी तिथे. काय मंत्राने गाडी गेली? जवळजवळ तशीच. अरे जागा झालास का? हो अगं तू बोलायला लागल्यावर सोम्याच काय कुंभकर्णाला सुद्धा झोप येणार नाही. गाडी कुठे आहे? घरात झाशीवाली बाहेर मेणाची भावली अशी अवस्था झाली तुझी. घरच्या म्हातारीची काय तू? काय तुझं गावात वजन आहे का? कशाला म्युन्सिपाल्टीत गेली? पण पार्किंग अलाउड नाही तिथे गाडी उभी केली तर त्याच्याशी म्युन्सिपाल्टीचा काय संबंध? हे आम्हाला काय विचारतीस? त्यांना विचार की. निश्चित विचारणे नाही. चांगली फजिती करेन. नोकरीवरनं काढून टाकेन. बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवणिया तृप्त कोण झाला कोण झाला. बोलते ते करते की नाही बघ. माझी गाडी नेली म्हणजे काय? सोम्या सांगणार तुला काय वाटलं रे? पुरुष गाजवतात तशी उपत बायकांना गाजवता येत नाही. अशी जाते परत. काय घाण पावडर आहे ही? हसतोस काय? आणि भांडायला जायच्या वेळेला चेहरा सुंदर कशाला दिसायला पाहिजे ग? हा ठीक आहे अशी जाते. जा ग तू पण येताना गाडी घेऊन ये नाहीतर ईशील कायद्याचं ज्ञान सांगत. गाडी स्वतः चालते की नाही पहा. नाही ईशील तुझी खात्री आहे पण हे बा सावकाश गाडी चालवा हा. उगीच जोरात गाडी मारू नकोस. तयाला व्यसन म्हणतात तयाला व्यसन म्हणतात.
त्याला ती काही दिसली नाही. म्हणजे साधारण सूर्यास्त ज्ञान सांगू नकोस. बापले फळं चोरता, तू ती विकतोस. गाडीवर फळांचं दुकान मांडलं होतं म्हणून गाडी उचलून नेली. घरातल्या घरात चोरी. नाही, माणूस नाडला गेला म्हणजे गुन्हेगार होतो. गुन्हेगार होतो. आता पुन्हा फळाला हात चला, मग दाखवते गंमत. 1 2 3 4 5 6 7 8 मधु. 9 10. नाही, फार राग आला माणसाला म्हणजे तिने 10 अंक मोजावेत. आणि वर बोलतोय कर गोळा ते पेरू. वाघ खाली. सोम्या, ए सोम्या, कसली रे फळांची राखण करतोस तू? काय करावं कळेना बाई. मी सांगतो मग, या साऱ्या फळांना कागदी पिशव्या घातल्या पाहिजेत आणि त्यावर नंबर टाकले पाहिजेत, म्हणजे पानांना फळं चोरता येणार नाही. ठीक आहे कल्पना, उत्तम आहे की नाही? त्यापेक्षा तू चोरी न करण्याची शपथ घेतलीस तर. नाही, 100दा शब्द घेतला पाहिजे असेल तर आणखी एकदा घेतो. मला मला पेन्शनचे पैसे दे ना. मिळणार नाही. थोडे दे. नाही अरे मिळणार. 9 आणि 1. अरे नाही रे सोम्या, आजच्या आज रद्दीच्या पिशव्या तयार कर. आणि बाबू तू त्याच्यावर नंबर टाक. ओके मम्मी. सोम्या जी. सांगून ठेवते, आजच्या आज पिशव्या तयार झाल्या पाहिजे. सकाळी फळं मोजून बांधून टाकू. मधू, हो. आजचा स्वयंपाक तू कर. हं. मला आज जायचंय सबला परिषदेच्या बैठकीला. बर. सार्वजनिक कामाची धांदल माझ्या मागे. आणि नवरा हा असला, खायला कहार धरणीला भात. सोम्या, देखायच्या गाडी कोणी तुझ्या बापान टाकलायची का? मी पैसा काय म्हणलं कळलं नाही. खायला खा आणि धरणीला भार. हो चल तिथे चल गाडी घेतो. पण ऐशीला काय जा. चला रे गाडी म्हटला. रेडे 1 2 टाटा. का? येस माय बॉय. खरं म्हणजे सोम्या किती मूर्ख आहे. त्याला नाही बोलत ते. तो तिच्या माहेरचा आहे ना. मी तिच्या माहेरचा कसा होईल? कारण लग्न झाले ना आमचं. काय करतात या जन्मी तर ते शक्य नाही. का? तुम्ही तिच्याशी लग्न केलं का तिने तुमच्याशी? खरं सांगू, पण तुला पटायचं नाही. तरुणपणी ती फार सुंदर दिसत असे. अगदी तुझ्यासाठी. म्हणून तर मी तिच्याशी लग्न केलं. पण तिला मूल होणं आवडत नसे. नंतर मी लढाई. काही वर्षांनी परत आल्यानंतर मी त्याची फार लाड केली. नंतर तू झालास. आता सोन्यासारखा नवरा, रत्नासारखा मुलगा यात रमायचं सोडून तिला सार्वजनिक कामाचं व्यसन झालं. पण मला फार त्रास होतो बाबा त्याचा. मला सुद्धा. असं नसेल, तुलाही त्रास होत असेल. अरे सभा, संमेलन, लढाया ही प्रकरण बायकांची नव्हे. पण सांगायचं कोणी? मधल्या वाटेन जाऊ का पा? कुठं? वनिता समाजात. कशाला? मम्मी काय बोलते ते ऐकून तरी येतो. असं म्हणतोय. जाऊन ये. मधल्या वाट्या पायाखाली असाव्यात माणसाच्या. अरे पण तिथं जाऊन तो ऐकणार काय? इथं माझ्या नावाने ओरडते, तिथं जगातल्या सगळ्या नवऱ्यांच्या नावाने ओरडणार. त्यापेक्षा तुम्हाला इथं स्वयंपाकाला मदत करा. मालक, काय रे चहाड बुचक्या, इथं कशाला आलास मरायला? रद्दी कोण गोळा करेल? तुझा बाप? खायला कारण धरणीला भार. मालक, रद्दी नाही घरात. सगळीकडे शोधली मी. शोधून परवाच नाही का आपण सगळे विकले आणि त्याचा आईस्क्रीम खाल्लं. म्हातारपणी असं खावसं वाटतं पोरा कधी पण कधी. पा, आज जर पिशव्या तयार झाल्या नाही तर मम्मी मला सुद्धा मारेल. आज फार रागात येते. का? अहो रद्दी कुठे घरात? नसाला काय झालं? वाटेल तेवढी रद्दी आहे. गेलो. हे काहीतरी कामाचे कागद दिसतात मम्मीचे. बायकांच्या टेबलामध्ये कामाचे कागद? इम्पॉसिबल, शक्य. बाकी या कागदाच्या जर पिशव्या केल्या तर झाडं काय सुंदर दिसतील नाही. तू ख्रिसमस मध्ये ख्रिश्चन लोकांची झाडं पाहिलीस की नाही? हो पट्टे. इंग्लिश पिक्चर मध्ये नेहमी असतात. बस अगदी तशी झाडं दिसतील.
सोम्या ते कागद घेऊन जायच्या पिशव्या तयार कर. गेट आउट. म्हणजे बाहेर जा. तुम्हाला मदत करायचं तिकडं. मम्मी आली. आता कसं करायचं? मधू ए मधू सोम्या ए बाबू. आता घरी घाल. हे रे काय सोम्या. छान. आता पाहूया मधू कशी फळ चोरतो ते. छान केल्यास पिशव्या. हो तू त्याला रद्दी म्हणून दिली पिशव्या करायला. जीवा पाडच आपल्याला. जुने फेकून नवीन घ्या. तुझी प्रेमपत्र मला काय करायची. कॉलेजमध्ये असताना कित्येकांनी मला लग्नाच्या मागण्या घातल्या होत्या. त्यांची होती ती प्रेमपत्र. अगं तुझ्यावर प्रेम करणारे त्यावेळचे तरुण प्रेमवीर आज म्हातारी झाली असतील. काही पोचले देखील असतील. त्यांची प्रेमपत्र जपून ठेवण्यात काय अर्थ आहे. नाही माती से मिळाली माती. माती. माझी प्रेमपत्र माती. सोम्या चल आपण दोघजण जाऊन जेवून घेऊ. थांब तुला दाखवते. आज या बाप लेकांचं अन्न बंद. हिंदू नवऱ्याची जातच मूर्ख. बायकांचा छळ करण्यासाठी जन्माला येत आहे. आज माझी प्रेमपत्र दिली उद्या माझ्या दागिने दिली. सोम्या तू नुसतं सांग काम्या हो नाम्या. मला आणखी थोडा भात वाढा बाई. खा. बकासुराचा बाप आणि कुंभकर्णाचा काका आहे. खायला पाहिजे झोपायला पाहिजे घोरायला पाहिजे. बाई वरण घे खा मोर. अरे काय झालं काय. दाताखाली जीभ चावली. अरे पण दमाने खा. अन्न काय कुठे पळून जात नाही. गाढव गद्दा खेचत. बाई सगळं अन्न खायच आहे. खारट. बेटाळी लाकडी गोळी उडार सुरू. आता शेल्टर शेल्टर. मधू ए मधू. बाई हा बाई अरे काय झालं तरी काय. मालक आणि बाबूराव जेवलेत आणि आपल्या जेवणात मीठ घालवलं. काय बरंच काय वेल्या. हे बघा. मधू ए मधू. दार उघड दार. ए मेल्यानो दार उघडा. ए मधू बाबू दार उघड. बाबू मधू दार उघड. मधू ए मधू दार उघड. दार उघड बाबू मधू. पुरुषांना आज जायची बंदी आहे. आपण माझी आई आहात. आई असो अथवा मावशी असो बाहेर आल्याशिवाय भेट नाही. आपण जरूरच काम. त्या तान्या मुलाला सुद्धा इथे आज जायची बंदी आहे. ते पहा. प्रिय भगिनीनो, आज आपण आपापले मायदेश सोडून या पवित्र नगरीत एकत्र जमलो आहोत. ते आपलं कार्य तितकंच पवित्र आहे म्हणून. आणि ह्या आपल्या कार्याला कुमारी रीता मराठे यांच्यासारख्या सुविद्य आणि मान्यदार अध्यक्ष लाभल्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. कुमारी रीता या मूळ महाराष्ट्रीय असल्या तरी त्या जन्मल्या अमेरिकेत, वाढल्या आफ्रिकेत, शिकल्या युरोपात, तर त्यांचं पुढचं आयुष्य ब्रह्मदेशात गेलं. अशा या सर्व जगात संचार केलेल्या विभूतीचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं आहे. आता आपणा सर्वातर्फे मी त्यांना विनंती करते
की त्यांनी 2 शब्द बोलावे. बहिणी, त्यांच्या अंगरख्याचं कापड पाहिलं तर किती छान आहे. छान कसलं आहे आपलं साधं सॅटिन. बेबी बेबी, अगं ती जांभाड्या बघ, नारदाची शेंडी. अगं तो पंखा पाहिलास का? आणि ती पर्स. आई, त्यांचं कापड बघ किती छान आहे. तात्पर्य काय, त्यांचा सारा ड्रेसच छान आहे. आता जरा बोलणं आहे का? भगिनीनो, ज्या देशात मी राहते तिथली संस्कृती स्त्री प्रधान आहे. माझ्या या माय देशात मला तशी स्थिती झालेली पाहिजे आहे. कार्य अवघड आहे. कुणीतरी जिवंत उदाहरण घालून द्यायला पाहिजे. इथल्या स्त्रिया तर मला फार मागासलेल्या दिसतात. रागाव नका, पण हे आले म्हणून चपापणारी प्रतिगामी वृत्ती तुम्हा सर्वांच्या हाडीवाशी खेळी आहे. मी आल्यापासून पाहते आहे. नवरा कुठल्या तरी 4 टोळ भैरवांना घेऊन येतो, चहा म्हणून ओरडतो, आणि स्त्री गुलामासारखी वाकत लाजत चहाच्या ट्रेसर हजर होते. हे असंही आहे. या गावात अशी एक तरी भारदस्त महिला आहे का की जिच्या डोळ्याच्या जरबेत पुरुष वावरतो? असेल तर तिला पुढे या. नाही, साऱ्या नवऱ्याच्या मोठेपणाच्या लाजऱ्या बोलत्या सावल्या. नाही, कुणी कुणी नाही. मी आहे. होय, मी आहे. मम्मी, बोलणार नसतं. येऊन पहा. पहा पहा कशाला? या गावातल्या साऱ्या स्त्रिया मेणाच्या बाहुल्या आहेत. नवऱ्याच्या श्रीमंतीवर यांचं मोठेपण. मामलेदाराची बायको असेल तर ती सबला परिषदेचे अध्यक्ष. माहिती बाई. भगिनीनो, उगीच वितंडवाद का घालता? मला असं सुचवायचं आहे की कृती समितीच्या सभासदांनी उद्या यांच्याकडे चहाला जावं आणि यांच्या म्हणण्याची प्रचिती पहा. मग काय बाई, जायचं का मालतीबाईंच्याकडे? हो हो, येऊन पहा कसा मुठीत ठेवला मी माझा नवरा. ही पिशवी हा पेरू. ही पिशवी हा पेरू. ही पिशवी हा पेरू. या ताजे पेरू. पेरू घ्या पेरू. सोम्या, अंधा मांगताय 1 डोळा, भगवान देताय 2. चल क्विक मार्च. चल पेरू. ए पेरूला थांब थांब. चल चल क्विक मार्च. कसे तरी पेरू साहेब, कलमी आहेत, बीन द्यायचे आहेत. किती घ्यायचे? घ्यायचे नाही, द्यायचे. ठेव ना खाली. हे बघ, बीन बियाचे कलमी आहेत, आत्ता झाडूचे तोडलेले. साहेब आपणच सांगा. काय तुम्ही सांगा. 3 रुपये दे. चल 3 साहेब, बाई बाई बी काय नाही. अबाउट टर्न अँड क्विक मार्च. मग साहेब आपणच सांगा. 2.5 दे साहेब. 2 दे. चल 1 दे. बरं चल काय 1 ते 1. चोराची हातची लंगी ती तेवढी. तयाला व्यसन म्हणता तो तयाला. हे छोकरी, हे छोकरी नाही सुंदरी, मिश्किल बाळ चिसुंदरी. हा, आमच्या बाबूकडे आलीच वाटतं तू. हे अगं बाबू घरात नाहीये. हा, कुठं आणलंस रे तू? पलीकडच्या रस्त्यावर मेकअप स्टोर आहे ना, हं. तिथनं आणलंय कपडे. पण काय काय झालं तिथं पुढं? आपल्या घरी पुष्कळ बायकांना घेऊन येणार आहे. येऊ दे. स्त्रीजनांचा सहवास मोठा सुखद असतो. बरं पण काय रे, त्या येणाऱ्या बायका सगळ्या म्हाताऱ्यात का तुझ्या मम्मी सारख्या? नाही काही, मग? तरुण सुद्धा आहे. असू दे असू दे. बरं मग पुढे त्यांच्या पुढे की नाही पहा, मम्मी तुम्हाला चहा घेऊन यायला सांगणार आहे आणि करायला सांगणार आहे. काही वाईट? बाय माणसं नेहमीच तरुण दिसतात. हो हो दिसतात ना. किती खोडकर बोलतोस रे तू. मला आवडतं ते. हं? ए मधू, मी की नाही तुझ्यासाठी एक गंमत आणली. हं? काय आणलं सांग. ओळख बघू. पायमोजी, हातरुमाल. मग नाही सांगतात. हा? हरलं म्हण. हरलो हरलो त्यात काय. हरलं हा, ना? हो. काय दाखव. सिगरेट पाकिट. नाही ओढायची सिगरेट. तुम्हाला आवडत नाही त्याचा वास. आवडतो रे. मी नाही ओढणार आवडणार आहे सिगरेट. मी नाही ओढणार. मी नाही ओढणार. अरे लबाडा,
मी पेटून देऊ होय थांब. ए मधू, उद्या की नाही आपल्या इथे मोठे मोठे पाहुणे येणार आहेत. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हा? काय सांगायला पाहिजे का? मग त्यांच्यासाठी खायचे पदार्थ तू करायचे. चांगले, अगदी चांगले फर्स्ट क्लास करतो. आणि त्यांच्या देखत अगदी माझ्या आज्ञेत वागायचं. हे काय नव्याने सांगायला पाहिजे? रोज वाचतो तसंच ना? तसं नाही, मग गोडी करायची नाही. अगं तुझी खोडी करीन, त्यांची कशी? उतरून ठेवते बघ. उतरव उतरव. ए मधू, एक करशील का रे? अगं पण तू भूमिका खरं रे. शाबास. ओ ज्या ज्या ज्या. पाखराचे विश्वमानंतीचे पारवा तू, पारवा मागे मी कबूतर प्रीतीचे, मी कबूतर प्रीतीचे हो, मी कबूतर प्रीतीचे हो, मी कबूतर प्रीतीचे. पारवा तू घुमते मागे मी कबूतर प्रीतीचे. एकमेका सोडून ना एक क्षणही राहावे, न एक क्षणही राहावे. राग एका साधू झाला एक पळण साहवे. एक आपुले दोन हृदये आपण हळवे जातीचे. पारवा तू तेही तू रहावे घुमत वेडे संगीत. संगीताने संगीताने त्या फुलावे पंख माझ्या कीर्तीचे. पारवा तू. हासवावा राग माझा रंगवावी नर्तने. नाचताना हो नाचताना एक भावे रंग डुलक्या ज्योतीचे. पारवा तू घुमती मागे मी कबूतर प्रीतीचे. पारवा तू. सोम्या, ए सोम्या, ही फळं उतर सगळी. पाहुण्या ना होतील. अरे फ्रूट सॅलेड करू. फ्रूट सॅलड. सोम्या, ए सोम्या, गाढवा ही फळं कोणी काढली? मी नाही काढली, मालकाने काढली. मी डोक्यावरून वाहून नेली. चांगलं केलं. मधू, ए मधू, ओ. अरे फळं काय झाली इथली? म्हणजे काय? फळ गेली की काय? इतका थेरडा झाला हं. तरी हस्त लागव जात नाही तुझं. म्हणजे? घरच्या घरी चोऱ्या करतोस. काय म्हणू काय मी तुला? नाही, मला काही म्हण मी ऐकून तरी, पण चोर कशी ऐकतील ग? चोर आणि लहान मुलं यांची मन प्रवृत्ती सारखी असते. मुद्दाम झाडांना पिशव्या घातल्यामुळं आत फळं आहेत अशी त्यांना शंका आली आणि त्यांची जिज्ञासा वाढली. परत झाडांना पिशव्या घातल्यामुळं चोरी झाली हे तुम्हाला कळायला उशीर झाला. तात्पर्य काय की पिशव्या घालणं ही कल्पना मूर्खपणाची होती. मग अधिकाऱ्याने सांगितलं. नाही, सांगितलेलं ऐकलं तर ती बायको कसली ग? बरं बाई, वेडेपणा माझा, हं. नुकसान आहे माझं. सोम्या, बाजारातून ताजी फळं आण. बर.
त्याचं काही फ्रूट सॅलेड होत नाही? न व्हायला काय झालं? आणि मिरवायचं असेल पाहुण्यासमोर तर सांगा आपल्याच बागेतली फळं आहेत म्हणून. त्याच्यावर काही शिक्के नसतात, सरकारी पोल्ट्रीतल्या अंड्यावर असतात तसे. बरोबर, कळली तुझी अक्कल. आय्या मधु डिअर, हो? उद्या आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस. सिल्वर चमेली. खरं? काय 25 वर्ष गेली की पटापट. बरोबर, पण तुझ्याकडे सोपवलेलं काम ते चोख. त्या बायका इथे एकदा जेवल्या तर तसं नको व्हायला. नाही नाही, मी आपल्या सांगायची गोष्ट ताट वाट्या फोडून खात. मधु, हो, एक छान गाणं म्हण बरं. बाईंना आवडेल असं. हो तसंच. तसं चांगलं म्हटलं तर का नाही आवडणार? मग आपल्याला सेल्फ हेल्पिंग करायला लागेल. करू की? चालेल चालेल. म्हणून हो. सहा देशच्या सहा सुंदरी आल्या माझ्या घरी, हा आल्या माझ्या घरी. सख्यानो सहा ऋतूंच्या परी, सख्यानो सहा ऋतूंच्या परी. शेलाटी नार सावळी, सखच साडी मराठ मोळी. जरा तुकली जरा लाजरी, हातळ तुम्ही भारी. सहा देशच्या सहा सुंदरी आल्या माझ्या घरी, आल्या माझ्या घरी. सख्यानो सहा ऋतूंच्या परी. गुलजरीनी गोड गोड बोले कशी, गोड गोड बोले. रुंद धुंद देह तिचा, मंद मंद चाले कसा, मंद मंद चाले. जाता जाता बोले कुमारी, सहा देशच्या सहा सुंदरी आल्या माझ्या घरी, आल्या माझ्या घरी. सख्यानो सहा ऋतूंच्या परी. पंजाबातील अवखळ गंगा, खमीच दुपेटा, सैल लहेंगा. नाचत भवती गात सुंदरी, सहा देशच्या सहा सुंदरी आल्या माझ्या घरी, आल्या माझ्या घरी. सख्यानो सहा ऋतूंच्या परी. पापा गा पाद, बोल बोल बांधा सहज अकुलचित करी देखा. म्हणे तामिळी कृष्ण कुमारी, सहा देशच्या सहा सुंदरी आल्या माझ्या घरी, आल्या माझ्या घरी. सख्यानो सहा ऋतूंच्या परी.
सुहासिनी ही कुणी बंगाली सुहासिनी ही कुणी बंगाली शांती नयनी यौवन गाली अबोल तरीही लोभस भारी लोभसारी छी 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 तुझे गंदी इच्छा तुम्हारी सहा देशच्या Well, look here, please. तुमच्या हसण्यामुळे कौरव धडधडत आहे, दुसरं काय. मुलगा शोधतोस तुम्हाला. काय मालती बाई मला ते जमणार नाही. सोम्या, अरे त्याला खाली उतरा. आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही. आमच्या पायात गोळे येतात. आम्ही कसं वर चढू? आता काय मी वर काढू? पहा प्रयत्न करू. काय करू बाई? एवढ्या पौरुषाच्या गोष्टी सांगता भर सभेत. हकला बोकट, चढा वर. वर उपर अप. गप. माझ्यावर डोळे वटारून का उपयोग? बोकडांना घाल ना दात. बायकाच्या बायकात. कोण म्हणत? मी जाते बर. मी शिडी आणू का? आणा आणा. सोम्या बाबू क्विक मार. That's nice. This way, please. नाही मी चढते. एवढ्या शुल्लक कामासाठी पुढारी काय इरीला घालायचं? होय ना मी चढतो ना. हा तुम्हाला ते बायकांना जमायचं नाही. जमायचं नाही. कसं जमत नाही पाहते. चला, हो बाजूला. बाई, बाई. हळूहळू जरा बेटा ना, नाही तर पडाल तुम्ही. कळतंय मला. नाही तुम्हाला कळते मला माहिती आहे, परंतु काय वेळ सांगता येत नाही ना.
त्यांच्या स्त्री लक्षण त्याला माहिती नाही. अहो त्यांच्या समाजात बायका असतात सगळ्या खेळायचं. बाई आवाज पडले. बर अरे कार त्याला लवकर. मी गेलं काढू. मला हालतं सुद्धा येत नाही जागता. तुमचे सुद्धा जेवढे हालतावर झालेत. आमचं कसं मार मार दिल्या. बर ए मधू मधू हो. ए मधू चल लवकर. बाई आडात पडल्या. काही करून त्याला वर काढलं पाहिजे रे. स्त्रियांचा उद्धार स्त्रियांनीच केला पाहिजे आणि तो शक्य तितक्या लवकर केला पाहिजे. जा तुम्ही. मधू मी तुझ्या पाय धरते रे. चल अभय. रे. शरणागताला अभय. बाबू चल ते दोन आणखी बादली घे. चल 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 लवकर. अहो नुसतं इथं बघत काय राहिला तुम्ही. सोमा बाबू ती शिडी घेऊन जा तिकडे. अहो या बाजूला या तुम्ही. मी दोर खाली सोडतो. हा बाईने तिकडे बादली खाली पकडली की तुम्ही दोर ओढायला सुरुवात करायची. बघू तुमच्या संघाच्या स्त्रियांची शक्ती काय बघू. धरा धरा. थोडा दो काय बाई कल्याण आहे ना. बेताना बेताना बेताना. अहो खालची स्त्री इतकी वजनदार आहे की तुम्ही सगळ्या आडात पडाल मला घेऊन. तयार का. 1 3 अहिल्यासुरा राजवे कुंडली सावकाश दिसतोय. ए मधू तू बाजूला हो रे. मी घेते. चल चल सावकाश, तू सोड. ए घ्या तुम्ही हिला जरा. सावकाश. चला, चल. हो, येते. मला वाटतं बाईंना बरंच लागलं आहे. त्यांना विश्रांती हवी. माझ्या मते वेणू ते आडमुठ्यांच्या हॉस्पिटलमध्येच ठेवावं. मला असं सुचवायचंय की निसर्गोपचार केंद्रातच ठेवलेलं बरं. त्याच्या हॉस्पिटल काही नको केंद्रात बरं. अहो हॉस्पिटल मध्ये केंद्रात नाही हॉस्पिटलमध्ये. काही नको. हॉस्पिटलमध्ये. नाही मला असं सुचवायचंय बाईंनी बरं वाटत तो इथंच राहू आमच्या घरात. नाही नाही त्यापेक्षा पलीकडच्या बंगल्यात राहावं. आपल्या शेजारच्या ना. हो त्या बंगल्याचे गुजराती मालक 4 महिने महाबळेश्वरला असतात आणि 8 महिने बॉम्बेला असतात. हो ते बरं जवळच्या जवळ. म्हणजे मालतीबाईंना स्वतः जातीनं देखरेख करायला बरं पडेल. हो पण परिषदेचं अध्यक्षपद हो तेवढ्या पुरतं मालतीबाईंनी चालवावं. तुमच्या म्हणण्याबाहेर आमच्यापैकी कोणीच नाही. पण मला वाटतं बाईंना एकदा दवाखान्यात नेऊन आणावं. हे उत्तम. नाहीतर हे जखमाचं प्रकरण धनुर्वातावर जातं म्हणे आणि मग पुढे वाट तू अंगावर. गप्प बस. बर आपण घेऊन जाय ना दवाखान्यात. तोपर्यंत मी बंगला फर्निश करून ठेवू. ठीक आहे चला. चल सावकाश उठा. नाही, आपलं सावकाश उठा म्हणलं. मला वाटतं मी तासात येऊ शकेल नाही. हो येस certainly. सावकाश येते बरं का मालतीबाई. या बरं का. हात सांभाळा बरं का. सोम्या तुला भूक लागली ना. ये. काय रे माझ्याबद्दल चाड्या करतोस काय. चाल वाटती कौल सागायला चल. तिकडं वरती जा. बाबू चल वरती. 1 2 3 3:30. सुरुवात करा. चंद्रवर येऊन बराच वेळ झाला की. आता आपल्याला खाली जायला पाहिजे. कशाला. स्वयंपाक नाही का करायचा. मग मी शुभे मालक आज आपल्याला जेवायचं नाही. दुपारचे मासे प्रभूचा प्रथमा होता. अरे खरंच की. चल चल चल. मासे
प्रभूचा अवतार. आणि हे कौल शाकाहारी तुझा बाप मेलाय, मी शाकारतो. शाकाहारी बाप लवकर. पण आम्हाला पहिला अवतार. हो. सोम्या आम्ही काय झोपतोस? नाही, गाडी पुसून झाली होती बाई. गार वाऱ्याने जरा झोप लागल्यासारखी झाली मला. आता तरी जागा झालास का? काय हो काय बाई? हे मिस्टॉल घे आणि त्या शेजारच्या अध्यक्षबाई आहेत ना, अरे त्या पाहुण्या त्यांना मला नाकात घाला. मीच गेले असते पण मला बाई लेट झाले. प्रतिनिधी तिकडे म्हणजे वाट पाहत असते. अरे अजून तू तिथे उभास, जा ना लवकर. निघालो. तिकडे कुठे निघालास? बाटल्या बाईला पाहुणी द्यायला. समजलं. आधी गाडी ढकल. बर. ए बाबू, ए मधू, ए बाबू. हॅलो. अरे काय करत होता? काय नाही, वीर धुत होतो. वीर धुत होता? नाही, घासत होतो. बाई काय भानगड आहे रे? काही नाही, सोम्या गाडी ढकलत नाही म्हणत होता. नाही. मी त्याला प्रेमाने सांगितलं गाडी ढकल म्हणून. आणि आता गाडी ढकल तयार आहे तो. चल, 1 2 चल. मला सांगितलंय बाटला बाईला पाहुणी द्यायची. ते मी देतो. आणि ती नाकात घालायची. हो, नाकात घालायला सांगतो. हे पहा, तू आणि बाबू एक काम करायचं. गावात गंजले लोक खूप सापडतो. असलं हो, असं चालेल. आपला कधी मुद्दी नाही ना, तो विकत घेतो. त्याचा खूप भाव आहे, पुष्कळ पैसे मिळतात त्याचे. मग आपण ते पैसे घ्यायचे, तू मी बाबू खूप खायचं प्यायची मजा करायची. मासे पिसे खायला जाऊया आपण. हा, हे गोळा करायचा तुम्ही आणि हे मी पाहुणे म्हणून देईल. नाकात घालायची. हो, सांगतो. हा. शेजारच्या घरात. पण मालक पोट. सोम्या, अरे सोम्या, काय मालक? मग सगळं चाललंय ते कशासाठी? कशासाठी? पोट बरं बाबा, पोट. हो. त्यासाठी जगात सारी पिळवणूक चालू आहे. एक वर्ग सुख भोगतो, दुसरा वर्ग दुःख भोगतो. बायको तिकडे सार्वजनिक कार्य करते, नवरा सिगरेटला महाग होतो. राबणारे उपास आणि राबवणारे तुपाशी. रडू नकोस. तात्पर्य काय? काय मालक? लोखंड जमवलं पाहिजे. पत्नीला आनंद द्यावयासुनी करिसी सेवा, कोठवरी तू अशा रीतीने. पुरुषांनी का पाणी भरायचं असतं? मग स्त्री स्वातंत्र्याचा नागरिक आणखी दुसरं काय करणार? किती प्रेम आहे तुमचं पत्नीवर. हो. हे काय, तुमच्या डोळ्यात अश्रू? काय करणार, माझ्या आयुष्यात एवढाच बोलावा अश्रूंचा. त्याला काय करणार आपण आता? माझ्या आयुष्यात या तसं आलोच आहे की, म्हणजे बागेपर्यंत आलो, विहिरी पण. Thine shall be done on the earth as it is in the heavens. आपण पाणी काढूया ना. बहार आला बहर ग, बहार
आहे ना? करा तुम्ही बघू. वास्तविक मराठेबाई सारख्या पुरुषाहून श्रेष्ठ असलेल्या महिलेची अध्यक्षीय जबाबदारी मला पेलण्यासारखी नव्हती, पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती मी पार पाडू शकले. लिह पुढे. जी साडी नेसते, सारखी लाजते, स्वयंपाक करते, मूल पाजते, ती स्त्री, ही व्याख्या बदलण्याचा मी प्रयत्न केला आहे. मराठेबाईंचं जिवंत उदाहरण माझ्या समोर होतच. बाई बाई, ती शेजारची पाहुणी बाई हराम आहे, मी पाहिलंय. सोम्या, चालता हो इथून. पण बाई, मालक आणि ते पाहुण्या बाई. त्यांच्याबद्दल बोलणार तू कोण? चालता हो, जा म्हणते ना. पण नाही, पण ते जात नाहीस काय? थांब, जा जा जा. मूर्ख मेला मी. अरे तू नाही रे सोम्या, त्याचं काम मधू करेल. फारच लाड झाले त्याचे. अरे काय लिहिलंस? खोडते. लिही. प्रेम, लग्न, संमती हे सारे शब्द आपल्या कोशातून काढून टाका. पडद्यातून बाहेर या. पडद्यातून बाहेर या आणि तशाच रस्त्यातून जा. पाहू तरी काय अनर्थ होतो तो. नवऱ्याने दंगा केला तर क्रांतीचा ध्वज भारू, युद्ध करू. अच्छा, आणा पडदे. गेली ना कटकट. पीस आणलं. पीस आणलं होय काय? बक्षीस तुम्हाला. हे बघा. आपल्याशी मैत्री असून अजून पडदा बाळगतात का हो? बोलत का नाही? त्यांनी बायकांच्या समोर कसला पडदा बाळगायचा? माझ्या मते ही अगदी रानटी पद्धत. अहो काढा ना पडदा. काय असं काय करता? काढाच पडदा. राहू द्या. आग्रह कशाला? त्याच्यावर बळजबरी करू नका. अशी गांधीजींच्या हृदयपालटाच्या तत्वावर विश्वास ठेवा. अगं बाई, गेल्या वाटतं. का हो, परत कशाला आला? आमचे पडदे द्या. पडदे घेतल्याशिवाय आम्हाला कोणी काय म्हणजे? अहो बळजबरी नको. हृदय परिवर्तन. माझा पडदा कुठे? हाच माझा पडदा. ए बाई, माझा पडदा. थांबा. पुरुष या ठिकाणी बायका. मधू. अरे काय पडदा. डार्लिंग, अवचिल ना महिना. सोम्या सांगत होता ते खरंच. अगं सटवे, माझा नवरा लुबाडला. अगं मालूम हे काय? बाहेर बोलू ना बस. जातो मी. मधुरा, काय हो? मधुरा. पाखळा, लग्नाची बायको जवळ आहे तिथे लाज आहे. हो. Get out. हो, जातो. Get out. जातो. Get out. माझा नवरा सोडते. सांग, केव्हापासून चाललं हे नाटक? ऐकायची नाही. काय पाहताय? गंमत. तू सुद्धा पाहून ठेव. तुला उपयोग आहे तुझ्या आयुष्यात.
मूळ स्वभाव आहे. इथं प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला काय होऊ शकणार. एक 2 3 4 5 किती 6 7 आपण काय करणार त्याला. अरे ही इंटरनॅशनल फ्री स्टाईल कुस्ती आहे. आपलं काही चालणार नाही. अगं मालू 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 अरे अरे अगं मालू लागलं की आपल्या मम्मीचा विजय झाला. अरे होणारच. 25 वर्ष संसार केला तिने माझ्याशी. फुकट तालीम जाणार नाही पठ्याची. काय झालं कुठे चाललाय सरपणाला तिकडे त्याला बोलू बोलू गोष्टी करेल. अगं मालू अगं आपला विजय झाला असं का करतेस तू. थांब थांब मालू मी आलो. मालू का मला भसवत. आजपर्यंत तू कितीतरी बायकांना फसवली. तू फक्त तुला फसवलं नाही. तुला लहान आहे पहिला आहे म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. पण खरं सांगू मी तुझ्यापेक्षा माझ्या बायकोवर फार प्रेम करतो. गळी कापू नाही भरत. अगदी करेल. मी 2 टोकाची 2 विशेषणे सांगितलीस तू. त्यातलं खरं कुठलं. ती बाई मारते तरी तुम्हाला आवडते. तू फ्राईड वाचलेली दिसत नाही म्हणून तुला या विषयातलं काही कळत नाही. काही पुरुषांना बायकाच्या हातून मार खाणं फार आवडतं स्वतः. तुला कसं पिसाने गुदगुल्या केलं म्हणजे गंमत वाटते. तू जाय. मी जातो ग. पण तुझं कसं आहे. मी जाईन नाही तर राहीन. तुला काय करायचं. नाही मला करायचं काहीच नाही. पण तू गेलीच तर बरं. जातो. शेजारच्या घरातून चाललीस पाहुणी तू चाल. काय झालं. मम्मीचं पत्र. मम्मी माहेरी गेले. पुन्हा कधी येणार नाही म्हणाले. मारू तुम्हाला काही कळले काय सांगा. त्या बाईचं ना महाढोंगी आहे ती बाई. स्त्रीची अगदी रानटी अवस्था पाहिली आहे मी तिची. ते नव्हे. अहो मग काय कणखर पंचन त्याची काय चूक आहे. मीठ पडलं की कैरीचं लोणचं हे व्हायचं. ते नव्हे. अहो ते नव्हे हे नव्हे आहे काय तुमचे मधुकर तुमचे घेणे. कुठे का जायला म्हटलं. मला काय त्याचं. तुम्ही गेला त्याला शॉक असतो. डॉक्टर म्हणाले अगं बाई मधू
काय करायचं सोड. ते माझ्या नादाला लागले. 3.5 वर्षाचा माझा संसार म्हणजे चूक होत. मला वेळ दिला ते कळलं नाही रे. मधू मी तुला राबवलं. आता मी तुझं ऐकीन. तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही रे. मधू मला एकदा येऊन भेट रे मधू. मधू रडू नकोस. याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड व्हावा. काय रे लबाडा? नांदू सौख्य भरे. अरे हो असू दे. मालक मालक डॉक्टर डॉक्टर मालक उठले. डॉक्टर डॉक्टर ओ डॉक्टर डॉक्टर ओ डॉक्टर डॉक्टर. घाबरू नका घाबरू नका. मी लहानपणी थोडासा योगाचा अभ्यास केला त्यामुळे माझं शरीर तुम्हाला मेलेलं वाटलं. तसं काही नाही. तो तुमचा दोष नाहीये. तुम्ही स्वस्त पडा जरा शांती घ्या. काय बाबू आली का नाही तुझी मम्मी परत? छान नाटक झालं. मी सांगितलं नव्हतं तुला की मी मेल्याशिवाय मम्मी येणार नाही आणि आपल्या स्वर्ग दिसणार नाही. इश्य अहो इश्य या सगळ्या माणसात एक पळून गेले तुम्ही की मी सांगेल तसं ऐकायचं म्हणून. त्या आधी पाळा नाही तर पुन्हा आपल्या हातात छडी घेऊन येणे.